चर्चेकडे वळतोय। योगेशजी आपल्याकडे येईल। आताच नेमक्या काय मागण्या होत्या त्या तर आपण समजावून सांगितल्या, मात्र योगेशजी अहो आरक्षणाच्या लढाईला शेवटची लढाई असा टॅग देण्याची वेळ का आली? अल्टिमेटम एकदा नाही, यापूर्वी देखील अनेक वेळेला दिला गेलेला आहे। या वेळेचा देखील अल्टिमेटम केवळ तारखेपुरती मर्यादित राहणार आहे का योगेशजी? योगेशजी आपण अनम्यूट कराल स्वतःला तर मला आवाज ऐकता येईल। दिल्लीमध्ये जसं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, जोपर्यंत 3 काळे कायदे घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी जशी घेतली होती, तशी भूमिका यावेळी मराठा समाज, सकल मराठा समाजाने घेतलेली आहे। जरांगे पाटलांनी सुद्धा यावेळेच्या आंदोलनाला एक नाव दिलं, आपण आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही, अखेरची लढाई असं म्हणतात ते। ही अखेरची लढाई आहे आमची आणि आमचा अधिकार आहे ना 50%च्या आत। आता हे मागाचे म्हणत होते आपले ससाणे साहेब, ससाणे साहेबांची एक भूमिका होती की बाबा काय कालेलकर कमिशनचा त्यांनी उल्लेख केला, देशमुख याचा उल्लेख केला। अहो मला सांगा, मंडलच्या यादीत नसलेले सुद्धा नाव आता जोडलेले आहेत ना। काही भरपूर जाती, आता मागच्या आठवड्यात सुद्धा काही जातींचा तिथं समावेश केलेला आहे। 2005चा एक ऍक्ट सुद्धा आहे, त्या ऍक्ट नुसार कलम 9 आणि कलम 11चा जर ह्या मंगेश ससाणे साहेबांनी अभ्यास केला तर दर 10 वर्षांनी त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे आरक्षणाचं। आणि त्यामध्ये लक्षात येतंय की एखादे समाज जर आरक्षण घेऊन लाभ घेऊन जर मागा म्हणजे उच्च म्हणजे चांगला झालेला असेल, सुधारला असेल, तर त्यांना आरक्षणातून काढायची व्यवस्था आहे। आणि जर एखादा कालावधाने एखादा समाज जर मागास ठरलेला असेल तर त्यांना परत ओबीसीच्या यादीत ऍड करण्याचा म्हणजे कायदा आहे ना आपल्या राज्यात। आज जर काय ह्या मधल्या काळामध्ये सरकारच्या योजनांमुळे म्हणा काही म्हणा मराठा समाज मागास ठरलेला आहे, तर मराठा समाजाला आत घ्यायची व्यवस्था आहे। ह्या मंगेश ससाणेंनी सांगावं आम्हाला की बाबा कोणत्या ऍक्ट नुसार, कोणत्या जजमेंट नुसार मराठ्यांना 50च्या आत आरक्षण घेता येणार। बरं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर ॲडव्होकेट मंगेश ससाणेंकडून घेऊया। दोघांनाही यावेळेला महाराष्ट्र खरं तर पाहतोय। ॲडव्होकेट मंगेश ससाणे, काय होतंय की ओबीसी मधूनच आरक्षणावरती मनोज जरांगे अजूनही ठाम आहे। सरकारनं ते देण्याचा विचार केला तर तुमचं नेमकं पाऊल काय असेल? जसं आता मगाशी योगेशजींनी देखील काही महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले, त्याला उत्तर काय ॲडव्होकेट मंगेश ससाणे? नाही, सर्वात प्रथम एवढ्या बऱ्याच दिवसानंतर काही अभ्यासू लोक आलेले आहेत, त्यामुळं खरंच चांगली गोष्ट आहे। आता योगेश जे म्हणतात की 50%च्या आतून, मुळात 50%ची जी कॅप आहे ती SC ST ओबीसी आरक्षण आणि SBC चे 2%, त्यामुळं महाराष्ट्रातली तर हे झालेली आहे। राहिला विषय 50%चा आतला हा मुद्दा गौण आहे। ओबीसीचं आरक्षण कधी मिळतं? 15/4 आणि 16/4, 340 काय, तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासले असलेल्या समाजाला ओबीसी म्हणलं जातं। आणि ह्या सगळ्या आयोगांनी, 3 राष्ट्रीय आयोगांनी, 3 राज्य आयोगांनी आणि 3-4दा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक मागास नाहीये, आर्थिक मागासले पण 100% आहे। ह्याच आर्थिक मागासल्यांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षण आहे ना। आणि चंद्रकांत दादा पाटलांनी मागच्या वेळेस आकडेवारी सभागृहात मांडली होती, 10% ईडब्ल्यूएस आरक्षण मधील तब्बल 8.5% योगेशजी ऐकताय? हा मराठा समाजाने घेतलाय। मग माझा सवाल आहे सगळ्या आरक्षण अभ्यासकांना, ओबीसी असतील मराठा समाजाचे असतील, जर एक बस वेगळी आहे, सेपरेट आहे आणि एका बसमध्ये 450 जाती आहेत, 10% ईडब्ल्यूएस आरक्षणची बस मोकळी आहे, त्या बसमध्ये मराठा समाज 8.5% बसलाय, व्यवस्थित प्रवास करतोय, तर त्यातनं उतरून परत इकडं कोंबायचं गर्दीमध्ये, धड तुम्हाला काय मिळणार नाही, तर ओबीसींना काय मिळणार नाही। हा हट्ट कशासाठी? तर हे जरांगेंचं आंदोलन हे सामाजिक नाहीये। प्रवीण गायकवाडांचं तुम्ही स्टेटमेंट बघा, मराठा समाजाला सगळ्यात चांगला ऑप्शन आहे आर्थिक इकॉनॉमिकल विकवर सेक्शनचं 103वी घटना दुरुस्ती करून 15/4 आणि 16/4 मधलं ईडब्ल्यूएस आरक्षण, ते का मला कुणी पण जबाबदार माणसांनी सांगावं, ईडब्ल्यूएस आरक्षण का डावललं जातंय? मनोज जरांगेंना अभ्यास नाहीये, पण बाकीचे जे योगेश केदार असतील, विनोद पाटील असतील, राजेंद्र कोंढरे असतील, बाळासाहेब सराटे असतील, अहो ही ठीक आहे आमचे वैचारिक मतभेद असतील, पण हे अभ्यासू माणसं आहेत, तर यांनी कुठेतरी प्लॅटफॉर्मवर बसून सांगावं ना हे समाजाला। निश्चितच आहे योगेशजी, पुन्हा एकदा वेळ काढून आपल्याबरोबर जोडले गेलेत तर आपण पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्या